नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाबद्दल माहिती पाहूयात. या ज्योतिर्लिंगाची स्थापना होण्यामागे काय कहाणी आहे ती आज आपण पाहणार आहोत. महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचे म्हणजेच 12वे ज्योतिर्लिंग आहे. हे महाराष्ट्रातील दौलताबादपासून 12 मैल दूर असलेल्या वेरूळ गावात स्थित आहे. कसे स्थापन झाले यामागे काय कथा आहे ते आज आपण पाहूयात. पुराणात या ज्योतिर्लिंगाविषयी अशी गोष्ट सांगण्यात येते की एक अत्यंत तेजस्वी तपोनिष्ठ ब्राह्मण सुधर्मा दक्षिण देशातील देवगिरी पर्वताजवळ राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा होते. या जोडप्याचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण यांना मूलबाळ नव्हते. ज्योतिषांच्या भाकिताप्रमाणे यांना सांगितले गेले होते की सुदेहाला कधीही गर्भवती होऊ शकत नाही, परंतु त्यांना त्यांचं मूल हवं होतं. त्यावर उपाय म्हणून सुदेहाने तिच्या पतीला म्हणजेच सुधर्माला असे म्हटले की तुम्ही माझ्या छोट्या बहिणीबरोबर दुसरा विवाह करा. परंतु सुधर्मा ही गोष्ट नेहमी टाळत राहिला. परंतु सुदेहाचा सारखंच हट्ट करण्यामुळे सुधर्माला लग्नाला तयार झाला. सुधर्मा याने त्याच्या पत्नीच्या छोट्या बहिणीशी विवाह केला. तिचे नाव घुष्मा असे होते. घुष्मा अत्यंत विनीत आणि सदाचारी स्वभावाची स्त्री होती. तसेच ती शिवशंकराची परमभक्त होती. घुष्मा दररोज मातीची 101 शिवलिंग बनवायची आणि त्यांची मनोभावे पूजा करायची. असे तिच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन शिवजींची तिच्यावर कृपा झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिने काही वर्षांनंतर एका मुलाला जन्म दिला. दोघी बहिणींच्या आनंदाला सीमा राहिली नाही. दोन्ही बहिणी खूप प्रेमाने राहू लागल्या. परंतु सुदेहाच्या मनामध्ये एक चुकीचा विचार घर करून गेला. तिने असा विचार केला की या घरामध्ये जे काही आहे ते सर्व घुष्माचे आहे, माझे काहीही नाही. या गोष्टीचा सुदेहा खूप विचार करू लागली व तिच्या मनामध्ये या गोष्टीने घर केले की ती असा विचार करे की जे मूल आहे तेही घुष्माचेच आहे आणि आपल्या पतीवरही आता तिचाच हक्क आहे. पाहता पाहता घुष्माचे मूल खूप मोठे झाले व त्याचा विवाह झाला. या सगळ्या वाईट गोष्टींचा विचार करत असताना तिच्या मनामध्ये खूप वाईट विचारांनी घर केले व तिने एक वाईट कृतीही केली. तिने घुष्माच्या तरुण मुलाला रात्री झोपेत असताना मारून टाकलं आणि त्याचे मृतदेह तलावात फेकून दिलं. आणि हा तोच तलाव होता ज्या तलावाजवळ घुष्मा रोज मातीचे शिवलिंग बनवत होती. जेव्हा सकाळ झाली आणि पूर्ण घरामध्ये गोंधळ उडाला, घुष्मा खूप जोरजोराने रडू लागली. परंतु घुष्माची शिवजींवरती खूप श्रद्धा होती, खूप भक्ती होती आणि तिने तिची आस्था सोडली नाही. ती दररोजच्या प्रमाणे या दिवशीही शिवजींची भक्ती करण्याचे विसरली नाही. पूजा पूर्ण झाल्यानंतर ती जेव्हा मातीचे शिवलिंग तळ्याकडे विसर्जित करण्यासाठी गेली तेव्हा तिला तलावातून तिचा मुलगा बाहेर येताना दिसला. बाहेर येऊन तो नेहमीप्रमाणे त्याच्या आईच्या पाया पडण्यासाठी वाकला. असे वाटत होते की जसे तो कुठेतरी फिरून आला आहे आणि त्याच वेळी तिथे शिवजीही प्रकट झाले. त्यांनी घुष्माला वर मागण्यास सांगितले कारण ते तिच्या भक्तीवर खूप प्रसन्न झाले होते. परंतु शिवजींना सुदेहाच्या अशा कुकर्माचा खूप राग आला होता आणि ते खूप रागात येऊन त्रिशूळाने सुदेहाचा वध करणार होते. परंतु घुष्माने हात जोडून शिवजींना विनंती केली आणि आपल्या बहिणीला क्षमा करा असे सांगितले. ती जे वागली ते पाप आहे, परंतु महादेवाच्या कृपेने मला माझा पुत्र पुन्हा परत मिळाला आहे, त्यामुळे तुम्ही सुदेहाला माफ करा. यानंतर घुष्माने शिवजींची प्रार्थना केली व त्यांना विनंती केली की लोककल्याणासाठी तुम्ही या ठिकाणी कायमचे निवास करा. शिवजींनी त्यांच्या प्रिय भक्ताची दोन्हीही विनंती ऐकली आणि या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये कायमचे स्थापित झाले आणि सुदेहाला माफ केले. शिवभक्त घुष्माचे आराध्य दैवत असल्यामुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव घुष्मेश्वर महादेव असे पडले. त्याचेच रूपांतर नंतर घृष्णेश्वर या नावात झाले. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कसे स्थापित झाले ही होती त्यामागची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.